हॅलो सगळ्यांना. आज आम्ही आलो आहे वीर जिजामाता उद्यानमध्ये. बरेच दिवस झालं आमच्या घराचं पण काम चालू आहे, त्याच्यानिमित्त मी गावी जात होतो, बाहेर जात होतो, तर अगस्त्यला पण फिरायला घेऊन जायला नाही मिळालं होतं. म्हणून आज आम्ही वीर जिजामाता उद्यानमध्ये आलो आहे, ज्याला राणीचा बाग बोलायचे आधी. तर अगस्त्यला खूप प्राणी आवडतात. त्याच्याकडे जर बघितलेत कधी तो खेळताना, मी व्हिडिओ वगैरे बनवेन, तर त्याच्याकडे खूप सारे लायन आहे, टायगर आहे, पुन्हा वाघ, सिंह, हत्ती, घोडे आहेत, पानगेंडे आहेत, जिराफ आहे, असं खूप सारं. तर त्याला प्राण्यांची खूप आवड आहे, तर त्याला प्राणी खूप आवडतात. म्हणून मी पण विचार केला की आज झूमध्ये जाऊया, वीर जिजामाता उद्यानमध्ये. तर त्याला पण मजा वाटेल, त्याला पण काहीतरी एक सरप्राईज असेल. तर इथेच गेल्या गेल्या ना एक डायनासॉरचा पुतळा आहे, डायनासॉरचा स्टॅच्यू बोलू शकता तुम्ही. तो लावला आणि त्याच्याबद्दल माहिती दिली आहे की त्याचं विनाशाची कथा काय आहे, काय होता डायनासॉर, कधी होता. हे उद्यानाचा नकाशा आहे की कुठे कुठे काय काय प्राणी तुम्हाला बघायला मिळतील. जाता जाता ही एक तोफ लागली. तोफ म्हणजे मशीन गन आहे, तोफ आहे का माहीत नाही, तिथे एवढं काय डिटेलमध्ये नव्हतं. तर आम्ही बघितलं आणि पुढे गेलो. मेन अट्रॅक्शन म्हणजे ह्या झूचं, राणीच्या बागेचं आहे असं की की सगळ्यांना टायगर बघायचा असतो. सगळ्यांना माहीत नाही, पण मला तरी टायगर बघायचा होता, अगस्त्यला टायगर बघायचा होता, अगस्त्याच्या मम्माला टायगर बघायचा होता, आणि माझ्या हातात होता, त्याचं नाव आहे, माझा छोटा मुलगा, त्याचं नाव आहे आर्यवीर. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो सगळे टायगर बघण्यासाठी. जाता जाता आम्हाला स्लॉथ बिअरचं एक केज मिळालं, ज्याला अस्वल बोलतात मराठीमध्ये, त्याबद्दल ही थोडीशी माहिती दिलेली आहे. आणि नंतर आम्हाला टायगर दिसला, टायगरचं केज दिसलं. तिथे गेल्यावरती आम्ही बघितलं टायगर. टायगरला बघितल्यावरती एवढी एक्साइटमेंट वाटते, म्हणजे छोटी मुलं असू द्या, मोठी माणसं असू द्या, किंवा वयस्कर पण माणसं असू द्या, त्याला बघितल्यावरती एक वेगळीच एनर्जी फील होते, ती तुम्ही फील करू शकता. आता हा टायगर आहे ना, थोड्या वेळाने आमच्या समोर. टायगर बघितल्यानंतर आम्ही पुढच्या केजमध्ये गेलो, जिथे तरस होता. तरस म्हणजे हाईना, आणि जॅग्वार होता, म्हणजे बिबट्या, ज्याला लेपर्ड बोलतात, ते होतं. हाईना, जॅग्वार आणि स्पॉटेड डिअर बघितल्यानंतर आम्ही पुढे पेंग्विन बघायला गेलो. पेंग्विन बघितल्यानंतर आम्ही क्रोकोडाईल पॉईंटला गेलो, जिथे इंडियन घडियाळ म्हणजे इंडियन क्रोकोडाईल आणि एक ऑस्ट्रेलियन क्रोकोडाईल असे दोन प्रकारच्या क्रोकोडाईल होत्या, मगरी होत्या. त्यातली जी ऑस्ट्रेलियन क्रोकोडाईल आहे, जी मला वाटतं आपल्या माणगावच्या नदीमध्ये, खेडच्या जगबुडी नदीमध्ये, ठीक आहे, आणि वाशिष्ठी नदीमध्ये, आणि पुन्हा मला वाटतं MP मध्ये ही आढळली जाते. त्याला मराठीमध्ये सुसर बोलतात. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world.
broken but strong. Gotta move on. You're not a bakery. तर हा आहे वीर जिजामाता उद्यानचा व्हिडिओ, जिथे मी माझ्या फॅमिलीबरोबर गेलो होतो आणि खूप एन्जॉय केलं. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीबरोबर जरूर जा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.